साधूचं येणं तुमच्या आमच्या कल्याणासाठी असतं. ऐका, भगवान परमात्म्याला आणावं लागतं. आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासे. ऐका, भगवान परमात्म्याला आणावं लागतं. पण नाही 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 नाही, संतांना महाराज म्हणतात आम्ही येत असतो. येथे उपकारासाठी आले घर जावे कुण, आले घर जावे कुणी, आले घर जावे कुण. येथे उपकारासाठी आले घर जावे कुणी, आले घर जावे कुणी, आले घर जावे कुणी. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. बरोबर ना? येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. ऐका, भगवान परमात्मा काय करतो आणि संत महात्मे काय करत असतात. भगवान परमात्मा आल्यानंतर काय करतो माहितीये का? भक्ता राखे दुर्जनाशी संहारी. पण संत महात्मे तसं करत नाहीत. मग उद्धाराया जन महाराज म्हणतात हा, आवाज आहे बरं आणखी पण. महाराज आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले, महाराजांचं इतकं प्रेम भगवान महाराज आणि आपले दुसरे कोणते काकासाहेब महाराज, दोघांवरती एवढं प्रेम. कारण की काय करायचे, मृदुंगही वाजवायचे आणि गायनही चांगलं तयार असायचं. महाराजांनी चाल दिली आणि यांच्या चाल बसली नाही असं कधीच झालं नाही. आणि पुन्हा मृदुंगामध्ये पण दोघांचंही चांगलं नाव आणि अतिशय सुंदर. एकदा टाळी वाजवा महाराजांसाठी. ते त्यांचं सगळं बघून हे पण करतात, याला जास्त महत्व आहे. विठाला विठाला विठाला. महाराज म्हणतात भगवान परमात्मा आणि संतही येत असतात. बघा, संत येत असतात आणि देवाला आणावं लागतंय. ऐका, महाराज म्हणतात अवतार तुम्हा धराया कारणे उद्धाराया जन जड जीवा. ऐका, भगवान परमात्मा मारतो, दुष्टांना मारतो, पण संत महात्मे तसं करत नाहीत. मग काय करतात संत महात्मे? काय करतात तर त्यांचा अवगुणपणा बाहेर काढतात. विठाला विठाला. आणि गुणी करतात, पण त्यांना खूप वेळ जावा लागतो बरं काय. संत महात्मे, मला वाटतं आई साहेबांना कोणी कोणी पाहिलंय? माझ्या समोर बसलेले आहे, तुम्ही पाहिलं? माझ्या समोरच्या माता भगिनी कोणी पाहिलंय का? पुन्हा कोणी कोणी पाहिलंय? तुम्ही पाहिलंय? वा वा, क्या बात. बरं खरं सांगा, ज्यावेळेस आई साहेब होत्या त्यावेळेस कळालंय का? कळालंय का? महाराज म्हणतात समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नव्हते जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हते जगा मानसाच्या सारिखे. संत महात्मे तुमच्या आमच्यामध्ये राहतात, पण तुमच्या आमच्यामध्ये राहून तुम्ही आम्हाला कळत नाहीत. मग संत कळण्यासाठी संतांकडे जावं लागतं. महाराज संतांकडे जावं लागतं. तुम्हाला महाराज संतकडे जर जायचं असेल तर संत कसे ओळखायचे? बरोबर ना? हा एक मुद्दा आहे बघा. संत कसे ओळखायचे? संत तुमच्या आमच्यामध्ये राहतात, पण ऐका ना, तुमच्या सोबत राहतात, आमच्या सोबत राहतात. ऐका, तुम्हाला तुमचं काम करू देतात, ते त्यांचं काम करतात. माझं बोलण्याचं लक्षात येते का तुमच्या? ते त्यांचं काम करायला सोडत नाहीत, पण ते त्यांच्यासोबत आपण जर राहिलो ना महाराज, तर ते आपल्याला तात्काळ त्यांच्यासारखं केल्याशिवाय राहत नाहीत. विठाला विठाला विठाला. मी एक
उदाहरण सांगतो, ऐका. उदाहरण सांगतो. एका राजाच्या महालामध्ये, राजवाड्यामध्ये एक साधू राहिला होते. राजा नृत्य पाहायचा, राजा नृत्य पाहायचा. साधू म्हणायचा, ए राजे साहेब कुठं निघाले? म्हणे मला नृत्य पाहायचंय. ते साधू म्हणायचे मला पण नृत्य पाहायचंय. ते राजा पंचपक्वानाचं भोजन करायचा. साधू म्हणायचे मला पण पंचपक्वानाचं भोजन पाहिजे. ते राजा म्हणला माझ्यात आणि या साधूत काय फरक आहे? मी नृत्य पाहतो, हा साधू पण नृत्य पाहतो. मी पंचपक्वानाचं भोजन करतो, हा पण पंचपक्वानाचं भोजन करतो. साधू काय साधू सामान्य साधू नव्हते. साधूने दुसऱ्या दिवशी काय केलं माहितीये का? त्या राजाला सांगितलं, राजे महाराज काय चला म्हणे आपल्याला फिरायला जायचं. राजाला जवळजवळ हरतखेडा सोडला, जवळजवळ आंबडपर्यंत गेले. आपण पंढरपूरचा रस्ता धरू ना, कुणकडे जालन्याकडे कशाला जायचं? हा पंढरपूरचा रस्ता धरला, आंबडपर्यंत गेले. राजाने विचारलं महाराज कुठपर्यंत? म्हणजे जोपर्यंत रस्ता संपत नाही तोपर्यंत. त्यावेळेस राजा म्हणला महाराज माझी प्रजा आहे, माझं एवढं मोठं नगर आहे, माझी एवढी मोठी संपत्ती आहे, सगळं सोडून मी तुमच्यासोबत कसं येऊ शकतो? त्यावेळेस साधूने सांगितलं राजा तू म्हणतोस ना माझ्यात आणि साधूत काय फरक आहे? हे बघ एवढाच फरक आहे. मी कितीही ऐश्वर्य असलं, कितीही चांगले दिवस असतील तर मी तात्काळ त्याचा काय करतो? त्याग करतो. पण तू मात्र त्याग करू शकत नाही. तुमच्यात आणि आमच्यात एवढा फरक आहे. विठाला विठाला विठाला. साधूची तुलना आपल्या बरोबर साधूची तुलना कधी करायची नाही. डोळ्याने दिसतात ना साधू, मला वाटतं डोळ्याने दिसत असतील तर साधूची सेवा केली पाहिजे. महाराज साधूची सेवा केल्यानंतर तुकोबाराय म्हणतात जर साधूची सेवा केली तर ती देवाला पोहोचत असते. बघा तुका म्हणे त्यांची केल्या पावे, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. मला वाटते देवाची सेवा करू नका, पण साधूची सेवा करा. मला वाटते साधूची सेवा केल्यानंतर ती देवापर्यंत पोहोचत असते. विठाला विठाला विठाला. हरि प्राप्ती से उपाय, हरि प्राप्ती से उपाय, हरि प्राप्ती से उपाय, हरि प्राप्ती से उपाय. धरावे संताचे धरावे संताचे ते पाया, धरावे संताचे धरावे संताचे ते पाया. येणे साधके साधने, येणे साधके साधने. महाराज म्हणतात लक्षात ठेवा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय जर धरले तर महाराज म्हणतात तेने साधते साधने तुटती भवाची बंधने. संता विन प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. याचा अर्थ असा आहे मी जे बोलतोय ना ते मी गप्पा मारत नाही बरं का, गप्पा मारत नाही. खरं सांगा गप्पा आवडतात का तुम्हाला? जर तुम्हाला गप्पा ऐकायचा असतील तर मग गप्पा मारतो, जमेल का? नाही महाराज. साधूचा दरबार आहे आणि साधूच्या दरबारामध्ये सेवा केली पाहिजे. विठाला विठाला विठाला. एक मी पद आपल्या संस्थांवर मी ज्यावेळेस कथा केली त्यावेळेस मी पद म्हणलो बघा, खूप गोड पद होतं. ऐका किती गोड आहे. भजनानंदी तुम्हाला वाटत असं हिच्या लक्षात येत नाही का? पण तसं काहीच नाही, माझ्या लक्षात येतंय. भजनानंदी बाबा होते ताड हात गावी. जन जन लोका कृपा करुणी आत्मानंदी बाबा. पर्णकुटीतून बाहेर येता दत्त गुरु वासे असे गुरु तुका बाबा होते. असे गुरु तुका बाबा होते. असे गुरु तुका हो
तुका तुका बाबा तुका बाबा तुका बाबा तुका बाबा समर्थ सद्गुरु तुका बाबा की सरांवरती हात करा. समर्थ सद्गुरु तुका बाबा की योगानंद बाबा की विठाला विठाला खरं सांगा मी जी पद बोललोय भजनानंदी बाबा होते ताड हात गावी. ऐका हे किती गोड पद आहे. ऐका मला वाटतं ज्या अर्थी हे पद बोललोय मी त्या अर्थी बाबा साधू बाबा आहेत महाराज आणि भजनानंदी होते नाही का. जन जन लोका कृपा करुणी आत्मानंदी बाबा. मला वाटतं त्या साधूची कृपा एवढी आहे महाराज. सामान्यातल्या सामान्य जीवावरती साधू कृपा करत असतात. मला वाटतं योगानंद बाबांनी काय केलं आपल्या आईसाहेबांनी काय केलं सामान्यातल्या सामान्य जीवाला मला वाटतं जीवावरती कृपा केली. आज त्याच कृपेमुळे तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलेलो आहेत बघा. जर साधूची कृपा जर तुमच्या आमच्यावर जर नसती तर तुम्ही आम्ही एवढा कार्यक्रम केलाच नसता. तुम्ही एवढ्या दिवसापासून असं एवढं सुंदर नियोजन केलंच नसतं. काय केलं असतं महाराज. काहीतरी साधूचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत. मला वाटतं त्या उपकारातून आपण परतफेड करू शकत नाहीत. मग याचा अर्थ असा आहे साधूच्या उपकारातून आपण परतफेड करू शकत नाही. माय बापाच्या उपकारातून आपण परतफेड करू शकत नाहीत. याचा अर्थ मग परतफेड जर करू शकत नसेल तर मग आपण काहीच नाही केलं पाहिजे का. नाही महाराज. ऐका गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर बाबा पाठामध्ये सांगायचे. ऐका साधूची जर पुण्यतिथी साजरी केली नाही तर साधूचं काही बिघडत नाही. काय 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 साधूची पुण्यतिथी जर केली नाही तर साधूचं काही बिघडत नाही. पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही म्हणून पुण्यतिथी साजरी केली पाहिजे. साधूची पुण्यतिथी त्या ठिकाणी त्यामुळे साजरी केली पाहिजे. महाराज त्यांचं काही बिघडणार नाही पण आपलं बिघडलं नाही पाहिजे. विठाला विठाला ऐका साधूचा देह पवित्र आहे. ऐका साधूचा देह पवित्र आहे. साधूची वाणी पण पवित्र आहे. मला वाटते पुण्यवान आहे वाणी. ऐका काहीचा देह पवित्र असतो तर काहीची वाणी पवित्र नसते. काहीची वाणी पवित्र असते तर देह पवित्र नसतो. काहीची वाणी पवित्र नसते आणि देहही पवित्र नसतो. मला वाटतं काहीची वाणी पवित्र आहे देहही पवित्र आहे. त्यामध्ये साधू बसतात आणि ज्यांची वाणीही पवित्र नाही आणि ज्यांचा देहही पवित्र नाही मला वाटतं त्यामध्ये कोण बसतंय. बोला की तुम्ही. नाही नाही राक्षस तसं नाही. नाही हे कोणतरी म्हणलं तुम्ही. मी का आपण सगळे कोण आपण सगळे लक्षात ठेवा. आपली वाणीही पवित्र नाही आपला देहही पवित्र नाही. मी एक एक विचार तुम्हाला सांगेन भजन करा. विठाला विठाला महाराज या देहाने काय केलं पाहिजे. सुंदर असं देवाचं भजन केलं पाहिजे. खरं सांगा या देहाने देवाचं भजन केलं पाहिजे पण हा देह देवाचं भजन करतो का हा एक प्रश्न आहे बरं का. देवाचं भजन करतो अजिबात देवाचं भजन करत नाही. मग ह्या भजन कधी करतो काम पडलं की. बरोबर ना. काम पडलं की देवाचं भजन करतो. पण माझ्या संतांनी प्रत्येक संतांनी सांगितलं बाबांनो ऐका कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. ज्या दिवशी दुःख आलं त्या दिवशी आमच्या इकडच्या बाया देवाला शिव्या देतात महाराज. कोणकडच्या म्हणा की तुमच्या इकडच्या म्हणा म्हणा कोणाच्या. हा तरी म्हणलं तू बोलायलाच काऊन नाही आतापर्यंत. विठाला विठाला आपलं काम जर व्यवस्थित झालं नाही तर आपण देवाला शिव्या द्यायला घाबरत नाहीत महाराज. पण ऐका ना देवाला शिव्या देण्याचा अधिकार एका संतांना होता त्या म्हणजे संत जनाबाई. अरे अरे विठ्या अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी हो तुला पाहुनी काळ रडो तुला पाहुनी काळ रडो.
खरं सांगा, आपण अशी शिवी देतो का देवाला? अरे अरे अरे, आपल्या शिव्या काय असतात महाराज, काय शिव्या असतात महाराज. ऐका महाराज काय म्हणते, काहीतरी भजनामध्ये काहीतरी विक्षेप आला माझ्या जनाबाई महाराजांना, म्हणून देवाला शिव्या येतं. आणि तुमच्या आमच्या शिव्या कशामुळे येतं? देवा पंढरपूरच्या वाऱ्या 10 केल्यात तरी माझ्या मुलाला मुलगा व्हायना. याच्यामुळं ह्या मला वाटतं याच्यामुळं आपण काय करतो माहिती का, देवाच्या वाऱ्या करतो. ऐका, आपण प्रपंचामध्ये सुखी नाहीत बघा, कोणी सुखी नाही, कोणी सुखी नाही. आता माझ्यासमोर बसलेले, आता तुम्ही म्हणाल महाराज ह्या माता भगिनीच कमी बोलायला आहेत, आपली संख्या जरा कमी आहे बघा, म्हणून यांना बोलतो मी. म्हणजे बोलतो म्हणजे तुम्हाला काही वाईट बोलणार नाही मी, पण माझ्यासमोर माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. खरं सांगा माझ्या भगिनींनो, माझ्या मातांनो, खरं सांगा, कोणाला आपल्या मनासारखी सून मिळाली? वरती हात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18, एकीचा पण हात वर नाही, एकीचा पण हात वर कर नाही. पाठीमागच्या एका मावीने वरती हात केला, पण शेजारची म्हणजे खाली हात कर. मला सगळं माहिती, खाली हात कर. यांना वाटलं असं महाराज खोटं बोलतोय, पण अजिबात नाही. खरंय खोटे सांगा, मला वाटलं कमीत कमी सुनाकडे बघून तरी हात वर करतील ताई, पण नाही केला वरती हात, यांनी नाही केला हात. खरं सांगा माझ्या बहिणींनो, कोणाला मनासारखी सासू मिळाली बरं? आता ताई तुम्हाला वाटलं असं आमचं पॅनल खाली पडू नये, असं आहे का? अरे वा वा, विठाला विठाला आनंदाची गोष्ट आहे. ऐका ऐका, नाही महाराज ऐका, एका एकरावाला सुखी नाही, 10 एकरावाला सुखी नाही, बरोबर ना? जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. ओ जो देखे सो दुखिया दुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखी, दुखिया धन जोरदार टाळी वाजवा जरा. मला वाटतं हे पद प्रत्येकाच्या परिचयाचं असेल बघा. मी काय सांगतो ऐका, एका एकरावाला सुखी नाही, 10 एकरावाला सुखी नाही. एका लेकरावाला सुखी नाही, 10 लेकरावाला सुखी नाही. एका बायकोवाला सुखी नाही. तुमच्या मनात जे आलं ते मी बोलणार नाही. नाही नाही, तुम्हाला असं वाटलं असं हा म्हणतो नक्की 10 बायको, हा मी तसं म्हणणारच नाही. आता एक बायको भेटा ना आता, बरोबर ना? एका बायकोवाला सुखी नाही, ज्याला बायको नाही तो पण सुखी नाही महाराज, बरोबर ना? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया नाही कोई. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. दुख के कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आम्ही सुखी नाहीत माय बापांनो, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही सुखी नाहीत, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर एक करा, इथं आल्यानंतर प्रपंच घरी ठेवा. काय काय इथं तुम्ही बसलात ना, इथं बसल्यानंतर तुम्ही असं वैष्णव निका संभ्रम कसा पाहिजे, निका पाहिजे. नुसतं निका नाही म्हटले मला, संभ्रम. मी हारातगडा विकत घेऊ शकतो, हे हा संभ्रम डोक्यातून काढून टाका. इथं बसा. तुम्ही सगळ्या इथं बसलात माता भगिनी माझ्या, नाही का? पुरुष मंडळी सगळे बसले या ठिकाणी. कोणाच्या भराशावर बसलो आपण इथं?
मला ऐकायला कमी येतं, मोठ्याने बोला. कोणाच्या भरोश्यावर बसलो आपण इथं? क्या बात आहे. मायानं तुमचं काय म्हणणं आहे? बोला ना, बोला ना, थोडंसं बोला पटकन. आपण कोणाच्या भरोश्यावर इथं बसलो? कोणी म्हणलं भगवंताच्या, कोणी म्हणलं आई साहेबांच्या. पण महाराज तुम्ही म्हणता महाराज खोटं बोलतेत. मी इमानदारीने सांगतो, ह्या फक्त एवढंच कुलूप आहे महाराज. त्या कुलूपाच्या भरोश्यावर इथं बसल्यात ह्या सगळ्या. जर आई साहेबांच्या भरोश्यावर इथं बसल्या असत्या तर माझ्या माईने एकीनही कुलूप नसतं लावलं. खरं सांगा कुलूप लावलं का नाही तुम्ही? तुम्ही म्हणले का हा राहू द्या कुलूप उघडत राहू द्या, चला आपण देवाच्या भरोश्यावर आहे, आई साहेब बघून घेतील, असं होईल का? नाही महाराज, इथं परमार्थ आपला असा आहे मायबाप. विठाला इथं यायचं म्हटल्यानंतर काय करा? अरे इतका सुंदर परमार्थ करा. ऐका, तुम्ही आम्ही पवित्र होणार महाराज. अरे नाही होणार आपण, नाही आपल्याला तुकोबराय होता येणार, आपल्याला नाही ज्ञानोबराय होता येणार, आपल्याला नाही आईसाहेब नाही होता येणार, आपल्याला तुकाबाबा होता येणार नाही. 100% बरोबर आहे. पण तुमचा आमचा प्रयत्न आपण केला पाहिजे महाराज. प्रयत्न केला पाहिजे ना. त्यांनी जसं जीवन जगण्याचा प्रयत्न केला तसे तुम्ही आम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऐका, इतकं सुंदर जीवन जगा. अरे त्यांनी सतत नामस्मरण केलं. आपण ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस म्हणून आपण भजन, त्यावेळेस भजन म्हणायला काय अडचण आहे. भजन सहज बोला, त्याला पकवाज लागत नाही, त्याला टाळ लागत नाही, त्याला स्वर लागत नाही. महाराज म्हणतात नाही तयावीन येईल तैसा बोल. हे सोपं आहेत ना महाराज. हे प्रमाण जर ज्या अर्थी आपल्याला हे प्रमाण आहेत त्या अर्थी हे प्रमाण संतांचे येतं. हे काय मी सांगून म्हणून माझे प्रमाण आहेत का? हे नाही. ज्या अर्थी हे संतांचे प्रमाण आहेत, मला वाटतं हे संतांचे प्रमाण तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. गाणी नाही पोहोचले पाहिजे तुमच्या आमच्यापाशी. तुम्हा आम्हाला गाणी भरपूर ऐकू शकतो आपण, पण इथं काय ऐकायचं? मला वाटतं इथं आपण हे ऐकलं पाहिजे. संतांचे विचार तुम्हा आम्हाला गरज आहेत महाराज. अरे बसल्या बसल्या म्हणायचं रामा, म्हणा बरं सगळे, रामा 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 रामा. काय तुम्ही भोजन म्हणायला मात्र काय नाही. आज जेवायला पंगत काय होती आजची? ए मित्र भाऊ, पंगत काय होती आजची? पंगत काय होती आज? वरण, पोळी, शिरा, भात, बाजरीची भाकर होती, पालकाची भाजी होती. तरी तुमचा आवाज असा आहे. हा ऐका सगळे म्हणा, फक्त पुरुष मंडळ म्हणू नका. माझ्या माता भगिनी, रामा 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 रामा. तुम्ही म्हणाल्यात ना तर मला पाठीमागचं काहीच कळलं ना. बघ तुमच्यामुळे हे सगळं सपून चालले. रामा 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 रामा. गुरुजी स्वरात म्हटलं का नाही? टाळी म्हणा, टाळी वाजवा. थांबा 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 थांबा. ह्या म्हणते यांना म्हणायला लावा ना आता. थांबा म्हणत आहे, थांबा. ऐका तुम्ही म्हणताना का तुम्ही सगळे? हा हा. ऐ लहान पोरं, तुमचा आवाज नाही आला पाहिजे, मला सगळ्यांचा आवाज पाहिजे नाही का? रामा 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 रामा. मला तर असं वाटलं या सगळ्याला घेऊन जावत माझ्यासोबत आता. काय गुरुजी स्वरात म्हटले का नाही? स्वरात काय झालं? लता दिदीचा आता चौथा जवळ हे येणार आहे आता पुण्यस्मरण. ते म्हणे महाराज तुम्ही हिंडतात. म्हणलं बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय करा, सामान्य भजनी मंडळ बघा म्हणे, आपल्याला भजन म्हणणारे. मी म्हणलं काही अडचण नाही, बघतो म्हणलं. मी लय हिंडतो बघा, पण असं स्वरात म्हणणारे कधी भेटलेच नाही. मला असं वाटायले तुमचं सगळ्यांचं भजन ठेवायला काही अडचण नाही बघा. फक्त तुम्ही एवढं म्हणू नका की महाराज आमची तारीख रिकामी नाही. नाही काय? अरे किती सुंदर भजन आहे बघा ना. ऐका, रामा 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 रामा
खरं सांगा, आपण एवढं सुंदर भजन म्हणलो, या एवढ्या 1 ते 2 मिनिटामध्ये कोणाला काही आठवण झाली का सांगा बरं? घराची आठवण झाली? हा, घराची आठवण झाली. साधूच्या दरबारामध्ये बसलोत आपण, लक्षात ठेवा. फक्त मनातून भजन करा. बसल्या बसल्या तुम्ही दुकानात बसलात, माझ्या मित्रांनो, तुम्ही दुकानात बसलात ना, दुकान उघडल्या जर तुम्हाला रामा रामा जरी नसलं म्हणायचं, तर नुसतं बसल्या बसल्या म्हणा, काय अडचण आहे सांगा ना, काय अडचण नाही. ऐका, देवाचं भजन अगोदर करा. बघा, महाराज म्हणतात, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, सुख में सुमिरन करे तो दुःख काय कोय. ऐका, जर दुःखामध्ये भजन करण्यापेक्षा सुखामध्ये भजन करा, दुःखच होणार नाही. विठाला विठाला भजन करा, दुःखातही भजन करा. संतांनी काय केलं महाराज? पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवाशी. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी. ऐका ऐका, गरुड वाहना गंभीरा, येई गा दातारा, बाप रखुमा देवी वरा, बाप रखुमा देवी वरा, श्री विठ्ठला विठ्ठला. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी. मला वाटतं संतांचं दुःखामध्ये पण देवाचं भजन आहे. सुखात भजन करतील यात नवल नाही महाराज, नाही का? सुखात तर भजन संत महात्मे करतातच, पण दुःखात पण देवाची आठवण करतायत. विठाला विठाला. संत महात्मे बसल्या बसल्या कुठंही बसू द्या महाराज, कुठं जरी बसले तर त्यांचं भजन चालू आहे. दिन रजनी हाची धंदा, काय काय काय, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, सतत देवाचं नावच बोलत. दिवस न कळे रात्र न कळे, दिवस न कळे अंगी खेळे दैवत. मला वाटतं हे संतांचं विचार आहे, लक्षात ठेवा. हे संतांचे प्रमाण आहेत. ज्या अर्थी हे संतांचे प्रमाण आहेत त्या अर्थी संत महात्मे तसे वागलेले आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा संतांचं जीवन अलौकिक आहे आणि त्या अलौकिक जीवनाचा परिचय अभंगाच्या प्रथम चरणात देत आहे. पवित्र तो देह दयाच्या चिंतने तरतील दोषी. पण ऐका ना, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. संत जीवनाचा अलौकिक परिचय या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देतात. संत जीवनाचा अलौकिक परिचय का देतात? जे नामधारक संत येतं त्यांचा परिचय देत आहेत. ऐका, त्यांच्या परिचयाची गरज तुम्हाला आम्हाला आहे. खरं सांगा, देवाच्या परिचयाची गरज आहे, संतांच्या परिचयाची गरज आहे. ऐका, एका ठिकाणी भगवान महाराज एका गावाला गेलो मी. गेल्यानंतर ते म्हणे, महाराज चहा. म्हणलं चहा घेतो. म्हणलं काय अडचण नाही. म्हणलं कमी साखर टाका, चहा घेतो. म्हणलं मी चहा घेतल्यानंतर त्यांनी गुळ पण म्हणे, गुळाचा करू का? म्हणलं नको गुळाचा. त्यांनी मग ते गुळाचा म्हणलं नको, नाही मला इथं गुळ पाहिजे होतं. ते म्हणे, महाराज चहा घेत असताना त्यांनी परिचय दिला मला. म्हणजे महाराज यांना ओळखलं का? म्हणलं मी तुमच्याकडे पहिल्यांदा आलो, मला काही नाही बा परिचय नाही म्हणलं मला यांचा. त्याचा परिचय देत असताना काही काही ठिकाणी आपल्या पत्नीचा परिचय देत असताना काही काही ठिकाणी म्हणतात, महाराज हे आमच्या लक्ष्मी म्हणतात. काही काही ठिकाणी म्हणतात, महाराज ह्या आमच्या, समजा ही आमची बायको आहे. तिकडे जर भागात गेलो तर आपण कोणत्या खानदेशीमध्ये जर तिकडल्या भागात गेलो तर म्हणजे महाराज हे म्हणे 2200, हे म्हणे 2200. महाराज पण त्या माणसाने दिलेला परिचय जरा विचित्र होता. महाराज म्हणे, महाराज ह्या कोण्यात ओळखलं का तुम्ही? मला नाही ओळखलं. म्हणे, महाराज हे आमचं बारदान आहे म्हणे. काय परिचय दिला? हे आमचं बारदान आहे म्हणे. मी म्हणलं
तुम्ही परिचय, मला वाईट वाटलं, मला ते परिचय असा नव्हता द्यायला पाहिजे होता. मग आमच्या ताईला म्हणलं, ताईकडे बघितलं जरा, ताईचा चेहरा जरा नाराज झाला चेहरा. मी चहा घेतला अगोदर, पुन्हा चहा अगोदर घेतला मी. जाता जाता सहज विचारलं, ताई म्हणे का महाराज? म्हणलं हे कोण आहेत तुमचे? म्हणे महाराज हे आमचं भंगार आहे म्हणे. काय म्हणे? हे आमचं भंगार आहे. ऐका, दृष्टांत आता लांब ठेवा. ऐका, तुम्हा आम्हाला गरज आहे, परिचयाची गरज आहे. मला वाटतं या भंगारची आणि या बारदानाची परिचयाची गरज नाही. मग तुम्हा आम्हाला गरज कशाची आहे? एक तर देवाच्या परिचयाची गरज आहे आणि दुसरी म्हणजे संतांच्या परिचयाची गरज आहे. ऐका, जर संतच कळले नाही, देव जर कळाला नाही, तर बाकीच्या परिचयाची काय गरज आहे सांगा ना. काय गरज आहे बाकीच्या परिचयाची? ऐका, बाकीचे परिचय होत जातील, पण देवाचा परिचय तुम्हा आम्हाला कळाला पाहिजे. बाकीचे परिचय होऊन जातील, पण संतांचा परिचय तुम्हा आम्हाला कळला पाहिजे. विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा तुम्हाला असं वाटत असेल देव वेगळा आहे आणि संत वेगळे असं वाटत असेल तुम्हाला, पण महाराज म्हणतात असं अजिबात नाही. देवते संत देवते देवते संत निमित्त त्या प्रतिमा. निमित्त त्या प्रतिमा. देवते संत देवते संत. पांढरी तीनचा स्वर आहे, म्हणणं सोपं नाही मला, नाही? विडाला विडाला विठाला असं वाटत असेल, देव वेगळा संत वेगळा असं वाटत असेल, पण लक्षात ठेवा, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. महाराज म्हणतात, मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा. मी अंतकरणातून तुम्हाला सांगतो, देव वेगळा नाही आणि संत वेगळे नाहीत. विठाला 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 म्हणतात, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. वाल्या कोणी महत्यारी नामे तारिला निर्धारी. ऐका, वाल्या कोळी महाराज, वाल्या कोळी काय काम करतोय तुम्हाला सर्वांना माहिती. विको कमी करा काका, विको कमी करा, विको कमी करा. विठाला विठाला विठाला. वाल्या कोळी काय करतो सगळ्यांना माहिती आहे महाराज. त्यांचं एकच काम असायचं, धरायचा, मारायचा, लुटायचं, एवढंच काम होतं महाराज. पण ऐका, जीवनामध्ये साधूची भेट झाली. हे जे करतोस कोणासाठी करतोस? ते म्हणे घरी प्रपंच आहे, माझ्या घरी बायको आहे, घरी मुलं आहेत. त्याला सांगितलं, नारदाने सांगितलं, फक्त विचारून ये, मी जे पाप करतो या पापात सहभागी होशील का? बायकोला विचारलं, का ग मी एवढं पाप करतोय, या पापात सहभागी होशील का? म्हणे मालक, ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवसापासून माझी सगळी जिम्मेदारी तुमच्याकडे. तुम्ही पाप करा, तुम्ही काही करा, पण आमचे पोट भरा. महाराज वाईट वाटलं. मुलाला विचारलं, का रे राजा, मी हे पाप करतो, या पापात सहभागी होशील का? म्हणे बाबा, नो एंट्री, म्हणजे मी तुमच्या पापामध्ये सहभागी होणार नाही. महाराज म्हणतात, साधूची भेट झाली, काय करू सांगा? राम राम म्हण, राम राम. महाराज राम राम पण म्हणता नाही आलो. गोस्वामी तुल्लाजी सांगतात, खूप गोड दोहा आहे. ऐका, तुम्ही राम शियाराम म्हणता का? सगळ्या आणि सगळे म्हणता का? हा, ऐका. हुई है वही जो राम रचि राखा, को करत बड़ा वैसाखा. उल्टा नाम जपा जग जाना, वाल्मीकि
ब्रह्म समाना राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम काय बोलते बरे हुई है वही जो राम रच राखा को करत बड़ा वैसा का उल्टाना जपा जग जाना वाल्मीकि भये ब्रह्म समाना राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम उल्टा नाम जपा जग जाना ऐका ऐका राम नाही म्हटले महाराज मरा मरा म्हटले मरा मरा पण माझे प्रभू एवढे कृपाळू येत एवढे कृपाळू महाराज म्हणतात उल्टा नाम जपा जग जाना लेकिन वाल्मीकि भये ब्रह्म समाना मला वाटतं देवाच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे वाल्मिकी वाल्ल्या कोळी नाही राहिले मग वाल्मिक ऋषी झाले महाराज म्हणतात एवढाच नाही अधिकार महाराज म्हणतात केले रामायण रामाआदी कोळयाची कीर्ती वाढिली गहन मला वाटतंय केले रामायण रामाआदी एवढा अधिकार देवाच्या नामस्मरणामध्ये आहे. विठाला विठाला आता हे झालं देवाच्या नामस्मरणाचा संतांच्या नामस्मरणात किती ताकद आहे ऐका जीवनामध्ये कितीही पाप करा आणि संतांचं फक्त नाव घ्या म्हणजे तुम्ही मोकळे झाले असं नाही बरं का म्हणे वा 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 म्हणे महाराजांनी चांगलं सांगितलं कितीही पाप करायचं आणि संतांचं नामस्मरण करायचं झाले मोकळे नाही ऐका महाराज म्हणतात नामस्मरण करा संतांचं नामस्मरण केलं की कितीही मोठं पाप असू द्या मला वाटतं ते पाप जळतं हो तुका म्हणे पापी जाती संतांची कितीही भयंकर पाप असू द्या घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे आणि तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे महाराज म्हणतात नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुम्ही कोणाचंही भजन करा संतांचं भजन करा देवाचं भजन करा तुम्ही शिवजींचं भजन करा अगर पांडुरंगाचं भजन करा पण नामस्मरण केलं पाहिजे महाराज देवाचं भजन केलं वेगळे नाहीत शिवजी आणि पांडुरंग परमात्मा वेगळे नाही ऐका त्रिशूळावरी काशीपुरी त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी हो चक्रावरी पंढरी दोन्ही सारखे सारखे दोन्ही सारखे सारखे दोन्ही सारखे त्रिशूळावरी काशीपुरी त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी चक्रावरी पंढरी दोन्ही सारखे सारखे दोन्ही सारखे सारखे दोन्ही सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे दोन्ही सारखे सारखे दोन्ही सारखे सारखे विठाला 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 संतांच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे महाराज कारण का ते देवाचं नामस्मरण करतात ऐका त्यांची वाणी पुण्यवान आहे त्यांचा देह पवित्र आहे मला वाटतं त्यांची वाणी किती पुण्यवान आहे ऐका त्यांच्यासारखं निस्त होण्याचा प्रयत्न करा त्यांच्यासारखं जरी होण्याचा प्रयत्न केला महाराज एक उदाहरण सांगतात बघा विष्णुपंत पागणीस नावाचे एक सद्गृस्त होते बघा फार जुना पिक्चर आहे संत तुकाराम नावाचा पिक्चर आहे तुम्ही ऐकला असेल बघा संत तुकाराम त्या पिक्चरमध्ये
तुकोबारायांचा भूमिका केली. त्यांचं नाव विष्णुपंत पागणीस आहे. त्यांनी फक्त एकच केलं, गाथा वाचला महाराज. त्यांनी किती वेळेस गाथा वाचला, अनंत वेळेस गाथा वाचला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, तुकोबाराय भजन असं करायचे नाही का, तुकोबाराय विना असा वाजवायचे. असं हुबेहूब चित्रण त्या विष्णुपंत पागणीसांनी केलं. महाराज एवढा सुंदर पिक्चर झाला. कोणता? तुम्ही जुना पिक्चर बघा बरं का मित्रांनो, संत तुकाराम नावाचा पिक्चर बघा, इतका गोड पिक्चर येतो. तर म्हणून महाराज आम्हाला पिक्चर बघायला लावायला, तुम्ही कीर्तन सांगायला आले. पण नाही, आपल्या हिताचं आहे. मी तुम्हाला आणखी एक सांगणार आहे पिक्चर. कोणता? तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल महाराज बरं का, धर्मवीर. सगळ्यांनी, याचा मला आनंद वाटला तुम्ही छावा बघितला. बरोबर, ऐका. तुकोबारायांचा पिक्चर, संत तुकाराम, विष्णुपंत पागणीस. ऐका, त्या पिक्चरला एवढा सुंदर असा अवॉर्ड मिळाला, इतका सुंदर अवॉर्ड मिळाला. सगळ्यांना आनंद वाटला, जगभर प्रसिद्ध झाला, भरपूर पैसे मिळाले. आणि ज्या वेळेस हे सगळं जे कार्यकर्ते त्याच्यात ते काम करणारे, त्या डायरेक्टरने पैसे घेऊन आले. डायरेक्टर कोणाकडं? विष्णुपंत पागणीसांकडे. आणि महाराज तुम्ही एवढी सुंदर भूमिका केली, आपला एवढा सुंदर पिक्चर एवढा जगभर प्रसिद्ध झाला, म्हणे भरपूर पैसा आला. ज्यावेळेस विष्णुपंत पागणीसाकडे पैसे ठेवले, त्यावेळेस म्हणले मला पैसे काय मला पैसे नको म्हणले. ह्या डायरेक्टरला असं वाटलं की कमीत कमी यांना पैसे नक्की कमी पडले असतील, म्हणून त्यांनी पुन्हा पैसे आणले. पुन्हा पैसे आणल्यानंतर त्यांनी सांगितलं मला हे मुळीच पैसे नकोय म्हणे. ऐका, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, निघून गेले महाराज. सतत नामस्मरण केलं, सतत भजन केलं. आता आपण धाकट्या पादुका म्हणतो बघा पेट्रोल पंपापाशी, ते विष्णुपंत पागणीसाच्या पादुका आहेत. तिथं त्यांनी देह ठेवलेला आहे. ऐका, पिक्चरमध्ये काम करणारा माणसाचं दर्शन घेतल्याशिवाय, आरती झाल्याशिवाय पुढं पालखी निघत नाही. मला वाटतं संतांच्या फक्त भूमिका केली तर एवढी संतांच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे, हे लक्षात ठेवा. एवढी ताकद आहे संतांच्या भूमिकेमध्ये. संतांच्या भूमिकेमध्ये एवढी ताकद आहे, तर विचार करा ना संतांमध्ये किती ताकद असेल. विठाला विठाला. एक दृष्टांत आहे बघा, थोडासा शृंगारिक आहे, थोडासा तुम्हाला वाटेल कसा तरी, पण ऐका. संतांची भूमिका केली विष्णुपंत पागणीसांनी, आणि एक जणांनी फक्त तुमची आमची संगत केली. महाराज एक बाप आंबडला गेला, पोराने फोन केला, बाबा काय कुठं आहेत तुम्ही? आंबडला आहे. बाबा मला जिलेबी घेऊन या. जिलेबी घेऊन आणण्यासाठी बाप गेला महाराज. सुंदरपैकी जिलेबी काचाच्या ह्याच्यामध्ये ठेवलेली होती. जिलेबी घरी घेऊन आला. जिलेबी घरी घेऊन आल्यानंतर सुंदरपैकी जिलेबी खाल्ली महाराज. ऐका, गावामध्ये प्रवचन चालू होतं आणि त्या महाराजांनी सांगितलं, गुरु महाराजांनी सांगितलं, हे बघा सगळ्यात घाण वस्तू घेऊन या म्हणे. सगळ्यात घाण वस्तू. त्यावेळेस घाण वस्तू आणण्यासाठी प्रत्येक ठिकाणी बघितलं कोणती घाण वस्तू असेल. एक शिष्य गेला, थोडासा वाटेल तुम्हाला पण महत्वाचा आहे, वाटेल तुम्हाला थोडासा घाण, पण ऐका. तो शिष्याला असं वाटलं मानवी विष्ठेपेक्षा कोणतीच दुसरी वस्तू घाण नाही. महाराज त्या विष्ठेला हात लावणार तेवढ्यात त्या विष्ठेला वाचा फुटले. थांब म्हणे, उभा राहा म्हणे. काय झालं म्हणे? तू मला घाण म्हणून तू मला उचलायचा प्रयत्न करतोस म्हणे. हो, तू घाण आहे म्हणे सगळ्या. ऐक, मी घाण नाही म्हणे. मग? अरे मी काल जिलेबी होते म्हणे. कुठं होते? काचाच्या बरणीमध्ये मी फिट्ट बसलेली होते. पण ऐक, तुझ्यासारख्याची मला संगत घडली रात्रभर, तर माझी अशी अवस्था झाली, हे लक्षात ठेवा. मला वाटतंय आपली संगत केली, मला वाटतंय आहे थोडासा घाण आहे, दृष्टांत घाण आहे, पण हे लक्षात ठेवा. विठाला विठाला विठाला. तुमचा आमचा देह पवित्र नाही महाराज. तुमचा आमचा देह पवित्र नाही, याचा अर्थ वाणी पवित्र आहे का हो? वाणी पण पवित्र नाही ना. खरं सांगा, इथं माझ्यासमोर बरेचसे लहान लहान मुलं बसले. इकडे ऐक, लक्ष दे. तुझं नाव काय? तू जांभळी दिली आता. हा, केशव. वा वा, एकदा केशवसाठी टाळी वाजवायचा, जोरदार टाळी वाजवा. त्याचं नाव खूप सुंदर आहे. नाव खूप सुंदर आहे. नाव एक दिवशी मी असं नाव विचारलं गेलो का मुलीला, म्हणे महाराज माझं नाव फजिती म्हणे. तिच्या आजीला विचारलं कसं काय झालं, म्हणे महाराज लय पावसाळा होता म्हणे, हे शेतामध्ये पाणी आलेलं, घरी पाणी आलेलं म्हणे, तेव्हा डिलिव्हरी झाली म्हणे हिची, आणि हिचं नाव काय ठेवलं? फजिती. अरे काय फजिती, किती सुंदर नाव आहे केशव. केशव, तुला काहीतरी विचारणं होतं बघ. काय विचारणं होतं? तू म्हण तुला कशाला आणलंय मग, नाही का? हे केशव, ऐक. केशव, तुझं नाव केशव आहे बरोबर ना? तुला पुरा आवाज कसा देते ते? काय म्हणते तर? नाही हो, केशा म्हणत नाही म्हणे. केशा म्हणते का नाही कोणी? बरं, एखाद्याचं नाव राम असलं तर काय म्हणतात? काय म्हणतात?
राम्या म्हणते. श्याम असलं की श्याम्या, विश्वंभर असलं की तोंडावर तोंडावर तर म्हणू नको ना कमीत कमी. मी गेल्यावर काही म्हणा, मी गेल्यानंतर काही म्हणा. ऐका काय म्हणतो आपण, राम असलं की राम्या म्हणतो, श्याम असलं की श्याम्या म्हणतो. आपली वाणी तरी चांगली का सांगा ना. एक म्हातारी एका बसमध्ये बसलो, एका म्हातारीला जागा दिली माझ्यापाशी बसायला. मला म्हणे पलकड होय, मला म्हणे पलकड होय. झालं साईडला थोडं साईडला झालं तर म्हातारी मला म्हणते अरे मुडद्या होय ना थोडंसं पलकड. मी म्हणलं जाऊ द्या, नाहीतरी हा देव मुडदाशे म्हटलं. माझा मित्र म्हणला अगं म्हातारे तुला महाराजांनी जागा दिली, तुला काही वाटतंय का. तिला वाईट वाटायला पाहिजे होतं, बरोबर ना. ती म्हणे जागा दिली असं गाडी काही याच्या, बोला ना बोला बोला. मी असं म्हणणार नाही ती म्हातारी हरत खेळायची होती, म्हणणार नाही अजिबात. पण ऐका माझा मित्र म्हणतो अगं म्हातारे ते महाराज आहेत महाराज. ती म्हणे असतील महाराज, मला काही चुलीत घालायचे का काय म्हणे. महाराज आपली वाणी पण चांगली नाही महाराज. किती सांगितलं म्हणजे आपली वाणी पवित्र होईल सांगा ना. ऐका संतांची वाणी पवित्र आहे, वाणी पवित्र आहे. दीन रजनी हाची धंदा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. सगळे बोला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. एक टाळी वाजवा, सगळे टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. एवढी संतांची भजन करायचं. आता हळू वाजवा. सतत देवाचं भजन करायचं. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. परिणाम ऐका माझ्या जनाबाईंनी गौऱ्या वेचाव्या. गौऱ्या वेचत असताना जनाबाई ज्या गौरीला हात लावायची, अहो जनाबाईचं तोंड विठ्ठल म्हणता यात नवल नाही. जनाबाईने स्पर्श केला त्या गौरीला, ती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणायची. खरं सांगा मी एवढ्या वेळेचं तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणतोय, तुम्ही म्हणले का विठ्ठल विठ्ठल म्हणले का नाही म्हणले तुम्ही. सगळे भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठला. 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 विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. म्हणल्या काही नाही म्हणल्या, काही म्हणल्या चलू दे यांचं महाराज तू किती कर वटवट, आम्ही काय म्हणणार. ऐका लक्षात ठेवा, मी म्हणतो ना तुम्हाला सांगतोय ना, संत जनाबाईंनी फक्त गौरीला हात लावावा. गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते. महाराज आपण कमीत कमी विठ्ठल विठ्ठल म्हणलं पाहिजे का नाही सांगा बरं. ऐका नामस्मरणात ताकद आहे, संतांच्या नामस्मरणात ताकद आहे, देवाच्या नामस्मरणात ताकद आहे. म्हणून महाराज म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. महाराज म्हणतात तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. आणि जे सतत नामस्मरण करतात महाराज म्हणतात त्यांच्या रजकणाची अपेक्षा भगवान परमात्मा करतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात देव इची रज चरणी माते. देव इची रज चरणी माते.
परमात्मा ताई भागवतामध्ये बरेचसे विचार आहेत ना का. कोणी म्हणतं देवाचं पोट दुखत होतं, कोणी म्हणतं देवाचं डोकं दुखत होतं, असा विचार आहे. म्हणजे देवाला आपले भक्त काय आहेत हे सांगायचं होतं. म्हणून काय केलं ऐका. एक दिवसचा प्रसंग आहे. कबीर महाराज रस्त्याने चालले. कबीर महाराज ऐका मायानो, फक्त 10 मिनिटं ऐका. कबीर महाराज रस्त्याने चालले. कबीर महाराजांना लोक म्हणे, वाह कबीर महाराज, आपका जैसा भक्त हमने कभी देखा नाही. कबीर महाराज म्हणतात, अरे काय तुम्ही माझी स्तुती करताय. कबीर महाराज काय म्हणतात ऐका. कबीरा कबीरा क्या कह दे, कबीरा कबीरा क्या कह दे, जा जमुना के तीर, एक एक गोपियों के बीच में बह गए कोट कबीर. कबीर महाराज म्हणतात, अरे तुम्ही मला काय म्हणता कबीरा कबीरा. ऐका, तुम्ही तिथं जा, त्या वृंदावनामध्ये जा. एक एक गोपियों के बीच में बह गए कोट कबीर. ऐका, त्या कधी असं म्हणलं नाही आमचे घरचे आहेत ना, ते कधी म्हणलं नाही स्वयंपाक राहिला. त्या कधीच असा घरातला काही विचार त्यांनी घेतला नाही. महाराज म्हणले, भगवान परमात्म्याची बासरी वाजली रे वाजली. महाराज म्हणले, विसरल्या कामधंदा, विसरल्या कामधंदा, विसरल्या कामधंदा, विसरल्या कामधंदा, विसरल्या 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 कामधंदा, विसरल्या विसरल्या सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा त्या कोणी ननंदा, वृत्ती वेधली परमानंदा, ओ परमानंदा, पावा गोगरे ओरे पाय, पावा गोगरे ओरे पाय, पावा गोगरी देवना. मी खाली गातोय बरं का, हे उंच गातात महाराज. तुम्ही जर त्यांना म्हणले ना, महाराज आता जेवण करता का कीर्तन झाल्यानंतर, ते म्हणणार जेवण करता का नाही, वाडा म्हणतील बरं, बरोबर ना, वाडा म्हणतील. ऐका, पांढरी तीनचा सोर आहे हा. आज असं आहे तर उद्या कसं आहे, मग उद्या तर दुपणीचं सगळं. हा, आमच्या आदरणीय श्री हरिभक्त परायण पांडुरंग महाराज उगले माझे गुरु बनले. उद्या ते मग लय उंच गातात बघा ते, विठाल विठाल. ऐका, मला वाटतंय, ऐका, मला असं वाटतंय महाराज म्हणलात, वेणूचा नाद ऐकला की विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. मी आजही कीर्तन आहे ना, ऐका बरं का, खूप मर्यादेमध्ये केलं. म्हणजे मर्यादाच करतो कीर्तन मी, पण एक सेवा म्हणून खूप सुंदर बघा. साधूचा दरबार आहे. रात्री मला असं वाटत होतं कीर्तन कधी संपत आहे, आणि आता असं वाटतंय वेळ संपू नये. तुम्ही म्हणत असाल तुझं उरकेव लवकर, असं नाही काही. ऐका, नाही फक्त 2 मिनिटात फक्त ऐका. महाराज म्हणतात, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा त्या कोणी ननंदा, वृत्ती वेधली परमानंदा. हो, म्हणून भगवान परमात्म्याने आपल्या भक्तांचं मला वाटतंय विशेषता काय आहे हे सांगण्यासाठी बघा ना, रुक्मिणी आई साहेब आहेत नाही का, राधिका माता आहेत, त्यांच्या समोर जर भक्तांचं जर गुणगान गायलं तर वाईट वाटायचं महाराज. हां, सतत तुम्ही त्या गोपिकांची स्तुती करता, काय झालं तुम्हाला नेमकं. तेव्हा नारदाने सांगितलं, असंच आहे ना, नारदाने सांगितलं देवाचं डोकं दुखतंय बाबा. जर डोकं दुखतंय पण देवाच्या डोक्याला जर भक्ताचा जर चरणरजकन जर लागला तर चांगलं होईल बरं का. ते म्हणे, अरे वा, हे सगळ्या म्हणले आम्ही देतात ना, पण ऐका, ज्यांच्या चरणाचं रजक्कन डोक्याला लावलं देवाच्या, त्यांना 7 जन्म नरकात जावं लागेल म्हणे. ते म्हणे नको रे बाबा, काही गरज नाही म्हणे. मग आता सांगितलं, जा मग नारदा तुम्ही वृंदावनामध्ये जा. गोपींनी विचारलं, ए काय झालं, तुझा चेहरा पडलेला दिसतोय. म्हणे काय नाही रे, काय नाही गोपिकांनो, माझ्या भगवान परमात्म्याचं डोकं दुखतंय. म्हणे काय डोकं दुखतंय. म्हणे हो डोकं दुखतंय. म्हणे काय काय अपेक्षा आहे. काय नाही म्हणे, तुमचं चरणरजक्कनाची अपेक्षा देवाला जर डोक्याला जर लावलं ना तुमचं चरणरजक्कन, तर भगवान परमात्म्याचं डोकं राहतंय बघ म्हणे. त्यावेळेस गोपिका म्हणला, आमचं घेऊन जा, हे मी काढून देतो. पण ऐका,
ज्यांचं चरणरजकण देवाच्या डोक्याला लावलं त्यांना 7 जन्म नरकात जावं लागेल. त्यावेळेस गोपिका काय म्हणल्या, म्हणे 7 जन्म काय, आम्ही जन्मचे जन्म नरकात जायला तयार आहेत. याला भक्त म्हणायचं. महाराज म्हणतात अशा भक्ताचा देव इच्छी रज चरणीची माती, आणि त्या म्हणतात धावत चालते मागे मागे. आणि अशा भक्ताच्या काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. ज्यांच्या कंठामध्ये भगवान परमात्मा आहे नाही का, सतत आहे, ज्यांच्या कंठामध्ये देवाचं नामस्मरण आहे, महाराज म्हणतात अविनाशी करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिशे गोविंदाच्या. ऐका तुकोबर आहे म्हणतात. मग तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तेथे नाम त्रिवेणचा